baby, don't wanna fall again. This just hurt me. Just think about it, but you hold me. तर मी आत्ताच ऑफिसवरून आलोय आणि फ्रेश झालोय आणि आता दीदी पण नाहीये घरी, इथं नाहीये पुण्याला. दीदी घरी गेली आहे आणि आज आहे मला उपवास पण आहे मला. तर मी आता चाललोय मंदिरामध्ये, महादेवांचं मी दर्शन घेऊन येतोय. तिथं गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे आणि आज मी एकटाच आहे, तर उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक पण मीच करणार आहे आज. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बाहेर राहिलं तर अशीच असते लाईफ, स्वतःला पण करावं लागतात भरपूर कामं. काय अडचण नाही, मला येतात. मला पोळ्या पण बनवता येतात, भाजी पण येते. तर मी तुम्हाला दाखवेलच मी जसं बनवलं तर. आणि तर चला मी आता दर्शन घेतो आणि पटकन दर्शन घेऊन आलो की मला परत ओम नमः शिवायचा जप पण करायचा आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेईल. तर तुम्ही कंटिन्यू करा गाईज आणि व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओला. माझे दर्शन घेऊन झालेले आहेत. मी आत्ताच मंदिरातून जाऊन आलो आणि ओम नमः शिवायचा मंत्र म्हणजे जाप पण केलेला आहे. आता मी चपात्या करतोय. पहिले मी चपात्या करून घेतो, नंतर मी करणार आहे भाजी. तर कोणती भाजी करतोय मी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल, तुम्हाला पुढे बघा. आता मी चपात्या करून घेतोय. पीठही मळायचं आहे, मला खूप टाईम लागणार आहे. तर चला मी करून घेतो. या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे, थोडंसंच मळलेलं आहे कारण मी एकटाच आहे. तर 3 ते 4 पोळ्या होतील असं मळलं. आता याच्यात 4 होतील का नाही तो एक प्रश्न पडला. 3च होतील, तर ठीक आहे, जेवढ्या होतील तेवढ्या. पीठ मळून झालंय आणि पीठ घेतलं होतं मी, पण त्याच्यामध्ये थोड्या मुंग्या होत्या, ते काढल्या मी. मुंग्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये, खाली ठेवलं होतं चुकून. तर ते थोडासा टाईम लागला. आता हे झाकून ठेवतोय मी आणि त्याला आता 15 ते 20 मिनटं असंच ठेवणार आहे. आणि तोपर्यंत मी मिरच्या घेऊन येतो. मिरच्या नाही आहेत आणि ती पण घेतलेली आहे, कापडी पिशवी सोबत ठेवत असतो मी. आता चला मी घेऊन येतो काहीतरी. आणि आता खूप उशीर पण झालेला आहे. आता काय भाजी बनवायची बघतो मी. ओके चला. तर पोळ्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता 2 झाल्या आणि ही तिसरी चालू आहे आणि इथे एक चौथी आहे. मस्त फुगली आहे बघा, बघू शकता तुम्ही. फुगत आहे म्हणजे अजून. मागच्या वेळेस मस्त फुलली होती आणि संपलेलं आहे पीठ. आता इथं लास्ट पोळी बनवतोय. 4 बरोबर झाल्या. 4 पोळ्याचं मी मळलं होतं. हे बघा फुगते अजून मस्त झालेलं आहे. घामाकून मला घाम आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर काहीच तुम्ही या कढईमध्ये मी पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि कारण मी भाजी करणार नाही आहे, खूप उशीर झालेला आहे. आता बटाटे शिजवायला पण खूप टाईम लागेल आणि भाजी पण नाही आहे घरात, फक्त बटाटे आहेत. तर मी फक्त मिरच्या घेऊन आलोय, तर बटाट्याची भाजी मी सकाळी करेल. आता फक्त मी आता नवीन काही पदार्थ घेऊन आलोय, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आणलंय मी. या ठिकाणी आहे एक पदार्थ आणि मिरची पण घेऊन आलोय मी. काही मिरची ठेवली साईडला. याच्यात आहे काय बघूयात आपण. याच्यात श्रीखंड घेऊन आलोय मी. आता ते खातो उपास सोडवण्यासाठी आणि डेअरी प्रोडक्ट आहे, तर ते चांगलं असतं. आणि हे आहेत पोळ्या. तर मी घेतो जेवण. आता मी बसलोय जेवणासाठी. तर मी आता उपवास सोडून घेतो. आणि असा होता आजचा दिवस. ऑफिसहून आल्यापासूनचं मी तुम्हाला दाखवलंच. तर आणि धन्यवाद ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल. अजूनही कंटिन्यू करत राहा ब्लॉग. तर चला, झालेला आहे असं स्वयंपाक थोडासा बघा. एकटं असल्यानंतर मी बनवतो. तर तुम्ही पण शिकून घ्या, कधी कामं येतं. हे असं बनवतो. बाहेर खायला जास्त परवडतही नाही आणि चांगलंही नसतं बाहेर खाल्लेलं. तर घरी आपण पोळ्या बनवू शकतो आणि भाजी जर नसेल तर असं छोटं मोठं काय आणून खाऊ शकतो. भाजी पण करू शकतो. तर चला मी घेतो उपवास सोडून. कंटिन्यू करा ब्लॉग. तर मी असा झोपलो आहे. मी आत्ताच उपवास सोडला आणि थोडंसं फिरलो इकडे तिकडे, थोडंसं वॉकिंग केली जेवल्यानंतर. आणि मग तर तुम्ही परत म्हणाल जेवल्या काय असं झोपलास काय, तर नाही, तसं नाही आहे. मी थोडंसं चाललो आणि मग आता थोडासा रेस्ट करतो
आणि मग थोडंसं काहीतरी वाचन करतो, स्टडी करतो थोडासा, आहे ना. स्टडी पण करावं लागतं. आता ही इंजिनियर्सची लाईफच अशी आहे की सतत लर्निंगसुद्धा करावं लागतं आम्हाला. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच असेल तसं काही, पण आम्हाला जरा जास्तच करावं लागतं. म्हणजे टेक्नॉलॉजी चेंज झाली, हे झालं तर थोडंसं लगेच ग्रॅप म्हणजे ते नॉलेज शिकून घ्यावं लागतं. तर ते लर्निंग चालूच असतं, वेगवेगळं नॉलेज शिकणं. आणि असं नाही आहे की सगळ्यांनीच ते शिकलं पाहिजे. काही ना काही नवीन स्किल्स, दररोज नवीन नवीन स्किल्स शिकले पाहिजेत आपण. आणि तुम्ही पण जेवढे ब्लॉग बघतायत त्यांना मी एकच चांगलं सजेशन सांगतो की तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये दररोज काहीतरी स्किल्स बिल्डअप करा. त्याने तुम्हालाही चांगलं वाटेल. दररोज काहीतरी आणि दररोज पुस्तकाचे 10 पेजेस तरी मिनिमम वाचा. त्याने खूप तुम्हाला फरक पडेल. तर चला, कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ. मॉर्निंग हा आहे नेक्स्ट डे, आणि रात्री मी झोपून गेलो होतो. नंतर थोडासा स्टडी वगैरे केला आणि झोपून गेलो. आणि आता परत सकाळचं आहे. आता ऑफिसला पण जायचं आहे. आता उठलून आवरलं आहे मी. आता वाजलेत 7 वाजलेत सकाळचे. आवरून झालं आहे माझं. फक्त आता पोळ्या करायचं, पीठ मळायचं, पोळ्या वगैरे करतो. आणि आज काहीतरी भाजी पण बनवावं लागेल. रात्री भाजी बनवली नव्हती, तर आता बनवतो मी भाजी काहीतरी आणि घेतो आवरून आणि जातो ऑफिसला. तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग. ऑफिसची पण धावपळ असते, ऑफिसलाही पण जावं लागेल. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. The next day. परत तीच रुटीन गाईज. आता मी पीठ घेतलेलं आहे. पीठ घेतल्यापासून मी तुम्हाला दाखवतो. आता एवढं मी पीठ घेतलेलं आहे. आता याच्यात 4 ते 5 होतील आय थिंक. कमी जास्त होतच असतं. आणि रात्रीची पण इथं उरलेली आहे अर्धी. आणि आता मी मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला, मी मळून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. असंच फन होईल हळूहळू. गाईज, पीठ मळून झालेलं आहे. त्याला मी झाकून ठेवलेलं आहे. आता 15-20 मिनटं झाकून ठेवतो. तोपर्यंत बघतो बटाटे शिजत आहेत का. बटाटे टाकून देतो, म्हणजे पटपट पटपट काम होऊन जाईल. बघा, हात तेलकट झाले. आता या हात धुवून घेतो मी. तर चला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा प्लीज. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बटाटे मी धुवून घेतलेले आहेत. आता यांना चिरतो आणि शिजवायला टाकतो. ओके. राहणाऱ्यांचे असे हाल तर नाही म्हणता येणार याला. एक आपण शिकतो या गोष्टींमधून सगळ्या. तर असे होतात थोड्या परेशानी वगैरे, स्वयंपाक वगैरे करावा लागतो. पुण्यामध्ये होईल सगळं हळूहळू. काय सगळं काही चांगलं होईल. महाराज श्री स्वामी समर्थ आहेत सोबत. सगळं काही व्यवस्थित हो. The next day. हे बघा गाईज, हा आहे 3रा दिवस आणि सकाळ झाली आहे. आणि सकाळी मी उठून एक्सरसाइज पण केली. एक्सरसाइज नंतर मी अशी डाएट घेतो. तर हे भिजत घातली होती मी. तुम्ही बघू शकता. आता मी हे खाणार आहे. तर याने मस्त प्रोटीन वगैरे मिळतं.